सत्ता स्थापनेनंतर महायुती लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवण्याबाबत पहिला निर्णय घेणार अशी माहिती शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी दिली आहे। तसंच येत्या हिवाळी अधिवेशनात योजनेची रक्कम वाढवण्याची तरतूद केली जाईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे। तर त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। संजय शिरसाट सध्या आपल्या सोबत आहेत। संजयजी, विधानसभेत यश तर मिळालेलं आहे, मात्र आगामी निवडणुका महापालिकेच्या निवडणुका आहेत, त्या लवकरात लवकर लागाव्यात अशी इच्छा आहे का? कधीपर्यंत साधारणतः या निवडणुका घोषित होऊ शकतात? सर्वच महानगरपालिकेच्या निवडणुका आता लागायला काही हरकत नसावी। लोकसभा झाली, विधानसभा झाली, जो कर्मचाऱ्यावर जो ताण होता, तणाव होता, आता तो निवळलेला आहे। म्हणून या महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल आता वाजलं पाहिजे, परंतु हा निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे। आणि आम्ही सरकार म्हणून सुद्धा त्यांना विनंती करणार आहोत की आता हे निवडणुका संपल्या पाहिजेत। आणि म्हणून विरोधक आता ज्या पद्धतीने पहिले म्हणायचे त्यांची भूमिका आता बदलताना दिसते। त्यांना माहिती की जर आता महानगरपालिकेच्या निवडणुका घेतल्या तर त्यांचं अपयश हे 100% फिक्स आहे। गेल्या सरकारमध्ये अनेक महत्त्वपूर्ण योजनांच्या संदर्भाने निर्णय घेण्यात आले होते। लाडकी बहीण योजनेसंदर्भात सुद्धा आश्वासन देण्यात आलं होतं 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याचं। याबाबतची अंमलबजावणी, याबाबतचा निर्णय सरकार स्थापनेनंतर लागलीच घेतला जाणार आहे का? निश्चित घेतलं जाणार आहे, परंतु पूर्वी जी काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली ना, त्याची संपूर्ण तरतूद आम्ही अर्थसंकल्पामध्ये आम्ही केली होती। आता जे काही पैसे वाढून द्यायचे आहेत त्याची तरतूद ह्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये विशेष बाब म्हणून आम्हाला करावी लागेल। म्हणून हे आता 5-6 तारखेला जे काही नागपूरचं अधिवेशनाची होण्याची शक्यता आहे त्या टायमाला ह्या बाबीचा विचार केला जाईल। आणि जी घोषणा सरकारने केलेली आहे किंवा मुख्यमंत्री आणि इतर उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे त्याची अंमलबजावणी निश्चित आम्हाला करावी लागेल। आम्ही जनतेला दगा देऊ शकत नाही। कॅमेरामन रवी पाठक, झी 24 तास, मुंबई।